नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट। आज दिनांक 2 जून 2026 रोजी देऊळघाटला लवकरच मासरूळ धरणातून कायमस्वरूपी पाणी पुरवठा। देऊळघाट पाण्याच्या टंचाईने हैराण असलेल्या देऊळघाट गावाला आता मोठा दिलासा मिळणार आहे। गावकऱ्यांना वर्षभर पाणी विकत घ्यावे लागत होते, त्यापासून लवकरच मुक्तता मिळेल। मासरूळ धरणातून कायमस्वरूपी पाणी पुरवठा होणार असल्याची आशा निर्माण झाली आहे। बबलू सेठ यांच्या नेतृत्वात गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी जलजीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली। 2009 मध्ये बबलू सेठ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जलजीवन मिशन अंतर्गत 5 गाव पाणी पुरवठा योजनेचा समावेश झाला होता। मात्र काही तांत्रिक अडचणी आणि माजी आमदारांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे ही योजना अनेक वर्षे रखडली होती। विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे योजनेला सुधारित वाढीव निधी मंजूर झाला। सध्या या योजनेचे जवळपास 90% काम पूर्ण झाले असून फक्त 10% काम शिल्लक आहे। या उर्वरित कामासाठी बबलू सेठ यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी जलजीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांशी चर्चा केली। आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिल्याने ठेकेदाराला तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। यावेळी सांडू पाटील, माजी सरपंच युनुस खान, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अफसर खान, जफर शहा, शेरू भाई, अकील अहमद, नईम खान यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते। या काम पूर्ण झाल्यानंतर देऊळघाटसह आसपासच्या 5 गावांना नियमित आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असल्याने गावात समाधानाचे वातावरण पसरले आहे। देऊळघाटवासी आपल्या येळगाव येथील धरणावर जाऊन आपल्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीची पाहणी केली असता त्या विहिरीमध्ये 3 दिवस अगोदर मोटर बंद होती, तर आजपर्यंत फक्त 3 ते 4 फूट त्या ठिकाणी पाणी उपलब्ध झालेलं आहे। आणि आम्ही ते पाणी मोटर चालू करून सर्वांच्या समोर ते पाणी देऊळघाटच्या पाणी टाकीपर्यंत सोडलं। त्यावेळेस आम्ही पाण्याच्या टाकीवरती आमचे इम्रान भाई कर्मचारी आहेत त्यांना पाठवलं, तर टाकीमध्ये पाणीसुद्धा पडलं नाही। तेवढं पाहून आम्ही सर्वजण हतबल झालो आणि त्या ठिकाणावरून तात्काळ आम्ही सर्वच्या सर्व टीम या जीवन प्राधिकरण ऑफिसमध्ये या ठिकाणी सन्माननीय नागपूर साहेब यांची सर्वांच्या समक्ष या ठिकाणी भेट घेतली आणि चर्चा केली असता आमचं नागपूर साहेबांनी आम्ही सर्वांनी देऊळघाट वासियांतर्फे त्यांना विनंती केली की साहेब ज्यावेळेस यायचं त्यावेळेस येईल, परंतु आज रोजी आम्हाला कच्चं पाणी तरी द्या की जेणेकरून वापराच्या पाण्याची गोरगरीब जनतेला सुविधा मिळेल। त्यावेळेस आमदार साहेबाशी सुद्धा ह्या बाबतीत आम्ही चर्चा केली। आमदार साहेबांनी नागपूर साहेबासोबत बोलले आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही लवकरात लवकर शेवाळे मामा आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना पाठवून ते केबल उपलब्ध करून राहिले। आजच्या आज ते ऑर्डर बुक करून राहिले आणि केबल आणून आपल्याला कच्चं पाणी देऊळघाटपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्याची ही आमदार साहेब मदत करणार आहे। याबद्दल कोणत्याही बाबतीत निश्चिंत राहायचं आहे। फक्त गोरगरीब जनतेचं आम्ही साहेबांना सांगितलं की साहेब आमच्या गावात 70% लोक गरीब आहेत आणि त्यांच्याकडे कोणतेही साधन उपलब्ध नसून ते मोलमजुरी करतात, 300 रुपये रोजाने काम करतात आणि त्यामधून 100 ते 150 रुपये रोजाचं पाणी विकत घेतात। हे कुठपर्यंत घेणार या आम्ही सर्वांना त्यांना सांगितलं। त्यावेळेस आमदार साहेब आणि नागपूर साहेब यांना सुद्धा एकदम त्या गोरगरीब जनतेची कळकळा वाटली आणि त्यांनी तात्काळ शेवाळे मामांना फोन करून सांगितलं आणि शेवाळे मामांनी सुद्धा त्यांच्या शब्दाला तेवढ्याच प्रतीने उत्तर दिलं की मी आजच्या आज कोणतं केबल आहे ते उपलब्ध करतो, नागपूरला ऑर्डर देतो आणि लवकरात लवकर देऊळघाटवासियांना कच्चं पाणी देण्याचा प्रयत्न करतो।